चळवळ आहे ती एकदम धीम्या गतीने आहे. हे तुम्ही 1000 लोकांपर्यंत पोहोचा तेव्हा 10 लोक तयार होतील, 1 लाखापर्यंत पोहोचा तेव्हा 100 तयार होतील. धीम्या गतीने मुवमेंट आहे, परंतु ती कन्फर्म आहे, पक्की आहे, भक्कम आहे. तिचा बेस असल्याशिवाय तुम्हाला तिच्या वरती आपला सामाजिक आणि राजकीय सांस्कृतिक डोलारा बांधता येत नाही. बाबासाहेब आंबेडकर आपल्याला वारंवार म्हणतात की जोपर्यंत वैचारिक क्रांती होत नाही तोपर्यंत सामाजिक आणि राजकीय सत्ता तुम्हाला मिळत नाही. आणि वैचारिक क्रांती म्हणजे काय? लोकांपर्यंत त्या विचारांची लाट नेणे, लक्षात घ्या. आणि अशी एक प्रबोधनाची लाट या देशामध्ये निर्माण झाली पाहिजे. मग त्याच्यासाठी अनेक माध्यम. आपल्याकडे एखादा माणूस पुरोगामी केव्हा होतो? कारण शिक्षणामध्ये तर अगदी बालवाडीपासून गणपतीचा पासून सुरुवात होते, बरोबर आहे. पुढे मग 4थ्या आयत्तेमध्ये आपल्याला छत्रपती शिवराय भेटतात. पण कोणते छत्रपती शिवराय भेटतात? गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवराय भेटतात. आणि मग पुढे मग अशी सगळी गो ब्राह्मण प्रतिपालकांची सगळी रांगच लागते अगदी कॉलेजच्या शेवटच्या वर्षापर्यंत. मध्ये कुठेतरी बाबासाहेबांचा एखादा धडा असतो, तो शिकवला जात नाही जाणीवपूर्वक. एखादा तात्यासाहेब महात्मा फुलेंचा धडा असतो, तो जाणीवपूर्वक शिकवला जात नाही. काही शिक्षक तर मागे एका शिक्षकाने तर फाडून फुटून दिला, पुस्तकातून बाबासाहेब आंबेडकरांचा धडा फाडून टाकला सगळ्या मुलांच्या पुस्तकांमध्ये, की जेणेकरून मुलांनी बाबासाहेबांकडे पाहू सुद्धा नाही. बातमी झाली हे इतका प्रचंड जाती द्वेष जर गुरूंच्या मनात असेल, शिक्षकांच्या मनात असेल, तर आपण हे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत कसे नेणार हा फार मोठा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. तर आपल्याकडे चळवळीमध्ये एखादा माणूस पुरोगामी विचारांचा केव्हा होतो? संपूर्ण शिक्षण व्यवस्थेमध्ये तर तो मनुवादी शिक्षण व्यवस्थेमध्येच तो असतो आणि तेच शिक्षण तो घेतो. आणि शिक्षण व्यवस्थेतून बाहेर पडल्यानंतर मग तो एखाद्या आठवले साहेबांच्या भाषणाला जातो, एखाद्या गवई साहेबांच्या भाषणाला जातो, किंवा एखाद्या विचारवंत साहित्यिकांच्या भाषणाला जातो, आणि ते भाषण ऐकून मग तो थोडाफार पुरोगामी विचारांचा बनतो. पण त्याचा जो मेंदू आहे संस्कारक्षम वयामध्ये, लहानपणी मेंदू हा सर्वात जास्त संस्कारक्षम असतो. कारण जसं मडकं आपण म्हणतो ना, मडकं जेव्हा घडतो तर ती माती ओली असते तोपर्यंतच मडकं घडतं. माती कोरडी झाली की तुम्ही त्या मडक्याला आकार देऊ शकत नाही. तसं लहानपणी मेंदू जास्तीत जास्त ग्रास्पिंग करतो आणि त्याच काळामध्ये मनुवादी विचार डोक्यामध्ये जातात. आणि जेव्हा फुले शाहू आंबेडकरांचे विचार ऐकण्यासाठी तो एखाद्या सभेला येतो तोपर्यंत त्याचं मडकं पक्क झालेलं असतं. म्हणजे ते जे विचार तो मोठेपणी ग्रास करतो ते केवळ वरवरचे असतात. आणि आपण म्हणतो ना की पुरोगामी चळवळीमध्ये खूप मोठमोठे नेते आहेत, खूप कार्यकर्ते आहेत, पण हे नेते हे कार्यकर्ते एका रात्रीत न इकडून तिकडे केव्हा जंप मारतील आणि उड्या मारतील, या पक्षातून त्या पक्षात केव्हा जातील याचा काही भरोसा नसतो. का? कारण मुळात डोक्यात नाहीये, बरोबर आहे सर्व, मडकं पक्क झाल्यावर आहे मग सर्व. म्हणून आपण काय विचार केला की हे जे विचार आहेत ते लहानपणीच संस्कारक्षम वयात दिले गेले पाहिजे. आणि म्हणून या परीक्षा आपण आयोजित केलेल्या आहेत. आणि तेव्हापासून मग आम्ही सगळ्या मित्रमंडळांनी एकत्र येऊन सत्यशोधक छत्रपती ज्ञानपीठ या नावाने एक पॅरलल युनिव्हर्सिटी स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून आम्ही अभ्यासक्रम चेकआउट केला. आणि त्याप्रमाणे मग आम्ही अशी सगळी पुस्तकं छापतो आणि त्या पुस्तकांवर आपण या परीक्षा घेतो. हे सगळं तुम्हाला माहीत आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले 300 परीक्षा केंद्र आहेत. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात एकेका परीक्षेला कमीत कमी 5000 परीक्षार्थी एकेका परीक्षेला बसतात. आणि गेल्या 20 वर्षापासून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हू वर दी शुद्राज, ॲनिलेशन ऑफ कास्ट, कास्ट इन इंडिया, भारतीय संविधान, स्टेट अँड मायनॉरिटीज, हे सगळे बाबासाहेबांच्या ग्रंथांवर रिपीट अँड रिपीट अनेक वेळा परीक्षा झालेल्या. त्यानंतर तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंचं शेतकऱ्याचा असूड, गुलामगिरी, ब्राह्मणाचे कसर, त्यांचे अखंड, सावित्रीबाई फुलेंचे काव्य, महाकाव्य, त्यांचे सगळ्यांचे जीवनचरित्र यांच्यावर रिपीट अँड रिपीट अनेक वेळा 20 वर्षात परीक्षा झालेल्या आहेत. त्यानंतर छत्रपती शिवरायांचे चरित्र, छत्रपती राजे संभाजींचं चरित्र, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचं चरित्र, राष्ट्रमाता जिजाऊंचे चरित्र, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, नंतर आता आपण रमाई आणि अहिल्याबाई होळकर आणि यांच्यावर पुन्हा ठेवतो आहोत. अशा सगळ्या बहुजन महामानवांच्या जीवनचरित्रावर, त्यांच्या विचारांवर अभ्यासक्रम तयार करून त्याच्यावर पुस्तकं काढून आपण मुलांना ते अत्यंत कमी किमतीत देऊन त्याच्यावर आपण परीक्षा आयोजित करतो. या परीक्षांमुळे इतके चांगले अनुभव आहेत की म्हणजे आपल्याला, जसं आपण म्हणतो की मधून मधून आपल्याला त्याची एक प्रतिक्रिया मिळाली पाहिजे की आपण योग्य मार्गाने चालू आहेत की नाही, जातो आहोत की नाही. म्हणजे विरोधही होतो, संघर्षही करावा लागतो, पण परीक्षार्थींकडनं एक चांगला प्रतिसादही मिळतो. लक्षात घ्या. मी तुम्हाला फक्त एक उदाहरण देतो, अनेक उदाहरणे, त्याच्यापैकी फक्त एक उदाहरण देतो.
सर आपल्याला आठवत असेल की 18 वर्षापूर्वी रिडल्स इन हिंदुइझम या पुस्तकाच्या विरोधात आंदोलन झालं महाराष्ट्रामध्ये. फार मोठं आंदोलन झालं. म्हणजे मराठा महासंघाने या रिडल्स इन हिंदुइझम या ग्रंथाची जाहीर होळी केली. लक्षात घ्या. आणि मग ते आंदोलन पेटलं. खूप महाराष्ट्र ढवळून निघाला. मुंबईला लाखोंचा मोर्चा निघाला. त्या मोर्चाला म्हणजे आता शिवसेना म्हटलं तर सगळे ओबीसीच त्या मोर्चाला. म्हणजे रिडल्स इन हिंदुइझमच्या विरोधात ओबीसी होते, रिडल्स इन हिंदुइझमच्या विरोधात मराठा समाज होता. ही झाली 18 वर्षापूर्वीची गोष्ट. पण 2005 साली रिडल्स इन हिंदुइझम जसंच्या तसं बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं जसंच्या तसं आपण पुस्तक रूपात छापलं. त्याला सिलेबस बुकचं रूप दिलं आपण आणि त्याच्यावर आपण परीक्षा आयोजित केली. तर या परीक्षेची आकडेवारी मी तुम्हाला सांगतो की रिडल्स इन हिंदुइझमला जेवढे परीक्षार्थी बसलेत त्या परीक्षार्थींमध्ये 12% मराठा मुलं आणि मुली यांनी परीक्षा दिल्या. म्हणजे 12% मराठा मुलांनी आणि मुलींनी पुस्तक विकत घेतलं, ते त्यांनी घरी नेलं, वाचलं आणि परीक्षा दिली. लक्षात घ्या. त्याचप्रमाणे 23% ओबीसी मुला मुलींनी पुस्तक विकत घेतलं, घरी नेलं, वाचलं, अभ्यास केला आणि परीक्षा दिली. लक्षात घ्या. म्हणजे 18 वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांनी पुस्तकाची होळी केली आणि 18 वर्षानंतर त्यांच्याच मुलांनी पुस्तक विकत घेतलं, घरी नेलं आणि वाचलं आणि अभ्यास केला, परीक्षा दिली. हा बदल कशामुळे होऊ शकतो? हा